सो बाल मित्रांनो, व्हेरी व्हेरी ब्युटिफुल मॉर्निंग अँड आय एम वेलकमिंग यू टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ व्हेरी सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. Today's topic of discussion is composition of two SHMs. दोन SHMचं कंपोजिशन. आतापर्यंत आपण एक सिंपल हार्मोनिक मोशन एका वेळी पाहिली. आता जर दोन आल्या तर काय? सो फिजिक्स मध्ये दॅट्स वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक स्पेशल चॅप्टर आहे सुपर पोजिशन ऑफ वेव्स. नवीन सिलेबस मध्ये सुपर पोजिशन नावाने याला आणलं. ठीक आहे ना. दोन वेव्स आपापसात आल्या. ओके. दोन सिंपल हार्मोनिक मोशन्स एकावरती एक आल्या. दोन लाईटच्या वेव्स एकावरती एक आल्या. दोन साऊंड वेव्स एकावरती एक आल्या. जसं की माईक आहे. माईक तुमचा स्पीकर आहे. स्पीकर कशासाठी असतो बेटा? समजा माझा आवाज 20 जणांपर्यंत पोहोचतोय, पण त्याला 200 जणांपर्यंत न्यायचा. अँप्लिफाय करतो आपण त्याला. शेवटचा चॅप्टर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहेत, त्यामध्ये इंटरनल गोष्टी विल लर्न. एक्सटर्नली साऊंड अँप्लिफाय होतो, म्हणजे आवाजावरती आवाज चढतो आणि बिकम्स बिगर. एक बल्बच्या ऐवजी दोन बल्ब जर का लावले, राईट नाव आय हॅव फोकस्ड टू ट्यूब्स. सो काय झालं? पहिल्या ट्यूबचा लाईट दुसऱ्या ट्यूबचा लाईट एकत्र आला आणि मॅक्झिमम लाईट आला. सो रिझल्ट काहीतरी आला, मॅक्झिमम आला. ठीक आहे. सो दोन गोष्टी एकत्र येऊन मॅक्झिमम, मिनिमम, ॲव्हरेज काहीतरी काहीतरी विल हॅपन. सिमिलरली कंपोजिशन इज द कॉम्बिनेशन ऑफ टू SHM. दोन सिंपल हार्मोनिक मोशनचं कॉम्बिनेशन आहे. मग आता दोन सिंपल हार्मोनिक मोशन्स आपण अशा पद्धतीने कन्सिडर करू की सपोज त्यांचं अँप्लिट्यूड वेगळं वेगळं आहे आणि फेज वेगळी वेगळी आहे. बट अँग्युलर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट 1/1 मी लिहितो. ओके. कन्सिडर टू सिंपल हार्मोनिक मोशन्स. दोन सिंपल हार्मोनिक मोशन की ज्यांच्यासाठी ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी बेटा, जी कॉन्स्टंट है. which means what बच्चा? which means frequency is also constant. बेटा ओमेगा is the angular frequency, that omega is 2 pi f ना बेटा. ओमेगा is 2 pi f किंवा अजून you can say omega is 2 pi by t. Come on. So बच्चा frequency and time they are also constant. f for frequency which has to be constant बच्चा. म्हणजे काय? माझी एक सिंपल हार्मोनिक मोशन चालू आहे, झुम 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 झुम. एका सेकंदात जर का 5 सायकल करत असेल, तर दुसऱ्याने सुद्धा 5च केल्या पाहिजे. मला 2 विद्यार्थ्यांचं कोण हुशार आहे कोण मठ्ठ आहे पाहिजे, तर काय करावं लागेल बच्चा? मला त्यांना एकाच वेळी एक्झामला बसवावं लागेल ना. एकाला 1 तास दिलाय तर दुसऱ्यालाही मला तेवढाच तास द्यावा लागेल. म्हणजे ते दोघांचा टाइमही सेम असला पाहिजे. राइट? आर यू अंडरस्टँडिंग? आणि दोघांची ऑब्व्हियसली फ्रिक्वेन्सी विल आल्सो बी सेम. Okay, in that similar time period. So bacha frequency has to be constant. Obvious na, angular frequency must be constant. So obviously की frequency number of cycles has to be constant. एकाने 5 केलं तर दुसऱ्याने पण 5च त्याच्यात. हा, ते मागे पुढे कसे असू द्या, पण सायकल तेवढे झाल्या पाहिजे. T for time period. So बच्चा time period has also constant. म्हणजे काय? एक ऑसिलेशन करण्यासाठी एक ऑसिलेशन कंप्लीट करायचंय. टिंग टिंग टिंग. पहिल्याला जर 1 सेकंद लागतोय, तर याला सुद्धा समजा हा मीन पासून निघाला, तो एक्स्ट्रीम पासून निघू दे. समजा हे मीन राईट आणि हे एक जण इथून निघाला टिंग, आणि हा टिंग 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 1 सेकंद लागला याला. तर तो जो दुसरा आहे, समजा हा इकडनं निघू दे ना, दुसरा काही अडचण नाही. दुसरा तिकडून निघाला टिंग टिंग, त्याला सुद्धा 1च सेकंद लागला पाहिजे. तेव्हा आपण त्यांना एकमेकांवरती कंपोज करू शकतो, कंबाईन करू शकतो आणि मग रिझल्टंट फाइंड करू शकतो. आर यू अंडरस्टँडिंग ना बच्चा? चलो पुढे बेटा दोघांचं अँप्लिट्यूड वेगळं वेगळं घेऊ आपण. A1 इज द अँप्लिट्यूड. अच्छा, हे एवढ्याच गोष्टी कॉन्स्टंट आहेत बरं का. बाकी आता काय चेंज होईल बेटा? त्यांचं अँप्लिट्यूड चेंज असणार आहे आणि फेज मध्ये डिफरन्स असणार आहे. अँप्लिट्यूड ऑफ फर्स्ट SHM. ओके.
A2 will be amplitude of काय बेटा सेकंड एसएचएम. ठीक आहे. दुसऱ्या एसएचएमचं amplitude is A2. ठीक आहे. ओके. हा बेटा लक्ष दे. हे झालं A1 A2. अच्छा. फाय इज द फेज डिफरन्स ना बच्चा. फाय असते इनिशियल फेज. नुसती फेज नाही, इनिशियल फेज ऑफ माय फर्स्ट एसएचएम. आणि बेटा दुसरीसाठी काय म्हणणार मी, फाय 2 इज द इनिशियल फेज ऑफ सेकंड एसएचएम. ऑल राईट. इनिशियल फेज ऑफ सेकंड एसएचएम. सो बच्चा यू आर सेइंग कि amplitude is different. A is different आणि that phase, initial phase is different. ह्या दोन गोष्टी डिफरंट आहे. क्लिअर आहे. सो बच्चा लेट्स क्लिअर धिस सिनॅरिओ. कंपोजिशन करायचंय दोन एसएचएमचं. कन्सिडर टू एसएचएम्स. ओमेगा इज द अँगल ऑफ फ्रिक्वेन्सी हॅज टू बी कॉन्स्टंट. तेव्हाच त्या पर्टिक्युलर सायकल्स मध्ये तेवढ्याच पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये आपण अभ्यास करू शकतो. ओके. सो दॅट्स वाय फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट, टाइम पिरियड कॉन्स्टंट. बेटा A1 आणि A2 हे दोघांचा अँप्लिट्यूड आहे जर वेगळे वेगळे आहे. फाय 1 आणि फाय 2 दोघांची फेज वेगवेगळी आहे. म्हणजे एक जण मीन पासून निघाला, दुसरा एक्स्ट्रीम पासून निघू शकतो. एक मीन पासून राईट एक्स्ट्रीम कडे चालला तर एक जण मीन पासून लेफ्ट कडे येत असेल अर्धी सायकल कंप्लीट करून. त्या 3 केसेस आहेत. आपण त्या प्रूफच्या नंतर बघू. दोघांचा रिझल्ट काय येतोय हा आपला एक छोटासा शॉर्ट टर्म गोल आहे की बच्चा दोन एसएचएम असतील तर त्यांचा रिझल्ट काय येतो. कम ऑन, फोकस ऑन माय क्वेश्चन. काय बोललो मी? दोन एसएचएम आहेत, दोन सिंपल हार्मोनिक मोशन्स आहेत, तर त्यांचा रिझल्ट काय येतो. हे वाक्य स्टेशनरी वेव्हज मी तुम्हाला जेव्हा शिकवणार आहे, बघ हाऊ फिजिक्स इज इम्पॉर्टंट. फिजिक्स मध्ये सगळ्या कॉन्सेप्ट शिकणं कसं इम्पॉर्टंट असतं की याचा वापर आपल्याला स्टेशनरी वेव्हज मध्ये सुद्धा आहे. ओके. आता बघ लक्ष दे. आणि बालमित्रांनो मस्तपैकी नीट लक्ष देऊन यातलं मॅथ्स समजून घ्या, कारण की हेच डेरिव्हेशन अजून 2 वेळा येणार आहे. टोटल फिजिक्स मध्ये 3 वेळा आहे आणि एक्झाम मध्ये एकदा तर बात बनती है. हाँ सो बोर्डाचंही काम होईल, कन्सेप्टचंही काम होईल. शुरू करते हैं. बेटा कंपोजिशन. सो पहिली जी माझी एसएचएम आहे, फर्स्ट एसएचएम, लेट अस से x1 असं मी लिहितो. फर्स्ट डिस्प्लेसमेंट सिस्टमॅटिक लिहू आपण जरा मस्तपैकी. डिस्प्लेसमेंट ऑफ फर्स्ट एसएचएम आहे की नाही. आपली सिंपल हार्मोनिक मोशन आहे त्यामध्ये डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय लाईक इट इज ऑलवेज फ्रॉम मीन पोझिशन. आपण देतो ना x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. सो बच्चा डिस्प्लेसमेंट ऑफ द फर्स्ट एसएचएम कॅन आय से x1 इज इक्वल टू a1 sin ओमेगा t प्लस फाय 1. a sin ओमेगा t प्लस फाय. x1 x व्हेरिएबल आहे ना, x थोडी कॉन्स्टंट आहे. डिस्प्लेसमेंट A1 अँप्लिट्यूड वेगळं आहे याचं, साइन ऑफ ओमेगा टी. ओमेगा अँड टी विल टी इज द इन्स्टंटॅनियस टाइम. 1 सेकंड 2 सेकंड. ओके. छोटू टी इज द इन्स्टंटॅनियस टाइम. आणि हा जो ओमेगा आहे ती कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला 1 2 वगैरे नाही लिहिलं. आणि फाय वेगळा आहे. फाय इनिशियल फेज मीन पासून निघाला की एक्स्ट्रीम पासून निघाला का, मीन पासून हवे का राईट कडून निघाला. कहा हो भाई. दॅट्स वाय इन द प्रिव्हियस लेक्चर आपण 2 सम्स घेतले होते. स्टेट ऑफ ऑसिलेशन अंडरस्टँड करने के लिए. अच्छा. डिस्प्लेसमेंट ऑफ द फर्स्ट एसएचएम झालं. सो बच्चा डिस्प्लेसमेंट ऑफ सेकंड सिंपल हार्मोनिक मोशन x2 पहिला x1 दुसरा x2. x काय असतंय मीन पासून मोजतो ना आपण ते. हा इज इक्वल टू ए ला सफिक्स टू कर. याचा अँप्लिट्यूड वेगळं आहे. पहिला मे बी असा टुंग टुंग, पहिला छोटा असू शकतो आणि दुसरा मोठं असू शकतं अँप्लिट्यूड. पहिला छोटू, दुसरा मोठू. डिपेंड ना अँप्लिट्यूड. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन एकाचं छोटा एकाच मोठा असं असू शकतं. सेम असू शकतात. नो इश्यू. आपण जनरल केस घेतली. अच्छा. A2 साइन ओमेगा टी प्लस फाय 2. कारण ओमेगा कॉन्स्टंट आहे, फाय चेंज आहे.
आताशी आय होप तुम्हाला सिनेरिओ क्लिअर झाला असेल की दोन डिस्प्लेसमेंट. सो बेटा मी लिहितो बाय सुपरपोजिशन. बाय सुपरपोजिशन. सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय नाही, दोन डिस्प्लेसमेंटला ऍड करायचं फक्त. बाय सुपरपोजिशन काय द्यायचंय बच्चा मला? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. काय द्यायचं बेटा मला? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. जस्ट ऍड किया जाए. सो बेटा रिझल्टंट जे डिस्प्लेसमेंट आहे मी त्याला लिहू एक्स रिझल्टंट किंवा सिंपली एक्स, नो इशू. ओके, एक्स एक्स. ओके बच्चा, एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2. जो रिझल्ट आहे उसको ऍड किया जाए. पहिला मीन पासून 1 सेंटीमीटर चालला, दुसरा 3 सेंटीमीटर चालला, 1 आणि 3 4 लाईक दॅट. बट हिअर दिस टर्म्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. चलो, विच इज इक्वल टू a1 sin ओमेगा t plus phi 1. Okay, plus a2 sin ओमेगा t plus phi 2. ठीक है, पहिलं आणि दुसरं फक्त ऍड केलं. अब मैथमेटिक्स के ऊपर गौर किया जाए. बेटा साइन ए प्लस बी बुकलेट दिले मी तुम्हाला सगळ्यांना. साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. 11वीचा सिंपल फॉर्म्युला आहे. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. सो बच्चा a1 into bracket I would like to write sin a cos b म्हणजे sin ओमेगा t cos phi 1 plus cos a sin b. sin a cos b plus cos a sin b. ओके, हा झाला फर्स्ट. प्लस करा दुसरं, हे बघा a2 ब्रॅकेट मध्ये sin a cos b वन्स अगेन. सो बेटा sin a cos b प्लस cos a sin b स्वाहा. गेटिंग? sin a cos b प्लस cos a sin b. कोणता फॉर्म्युला वापरला? sin a प्लस b वाला. नाउ विदाउट वेस्टिंग टाइम, स्मार्टली बालमित्रांनो, आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक चॅप्टर आहे, अजून एक दोन ठिकाणी मॅथ्स मध्ये सुद्धा थोडासा वेळ कसा वाचवायचा बघ, लक्ष दे बच्चा. a1 आहे आणि कंसात काय बेटा? sin ओमेगा t cos phi 1. आता इथे जरा मी नीट ऑब्झर्व केलं, दोघांची बेरीज आहे. a1 बाहेर आहे तर ऑब्विस आहे ना बेटा, हा जो a1 आहे हा ह्या टर्मला पण मल्टिप्लाय होईल, इथं आत ह्या टर्मला पण मल्टिप्लाय होईल. हा जो a2 आहे याला पण मल्टिप्लायर आहे आणि हा a2 याला पण मल्टिप्लायर आहे. सो बच्चा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ह्या टर्म्स आपल्याला भेटतील. ह्याच्यासोबत a1 असेल, ह्याच्यासोबत a1, ह्याच्यासोबत a2, ह्याच्यासोबत a2. तर साइन ओमेगा टी आणि कॉस ओमेगा टी कॉमन आहेत का नाही बेटा? कॉमन आहेत का नाही? मग साइन ओमेगा टी कॉमन घेतो ना मी आणि वेळ वाचवतो ना बेटा. लक्ष द्या बघ, साइन ओमेगा टी मी जर का कॉमन घेतलं फंक्शन तर आतमध्ये काय राहील बच्चा? साइन ओमेगा टी वाला बघ, हे एक फंक्शन आहे ज्याला a1 मल्टिप्लाय आहे आणि हे दोन कॉसचे, हे एक बस, हे आणि हे. सो बच्चा साइन ओमेगा टी कॉमन घेतला तर कंसात काय राहील माहिती का? हे बघ ना, हा a1 याला मल्टिप्लायर आहे, a1 cos phi 1, a1 cos phi 1 बरं का. आणि खाली ही एक सुट्टी टर्म होईल ना, ही a2 आहे दिस मच. सो प्लस साइन ओमेगा टी बाहेर आलेला आहे, a2 cos phi 2, a2 cos phi 2. ठीक है. सिमिलरली प्यारे बच्चों, प्लस कॉस वाली ही एक टर्म आहे, कॉस वाली ही एक टर्म आहे. ह्या टर्मला हा a1 गुणिले आणि ह्या टर्मला हा a2 गुणिले. आपण फक्त कॉस ओमेगा टी बाहेर घेऊ. सो बच्चों कॉस ओमेगा टी इंटू ब्रॅकेट, इथे बघ याला a1 मल्टिप्लायर असो, a1 sin phi 1 आणि खाली a2 sin phi 2. डन. a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2. हे असं स्मार्ट बनायचं आणि वेळ वाचवायचा. हॅप्पी, व्हेरी इझी सर. इथून साइन ओमेगा टी कॉमन घेतलं दोघांमधून, a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2. हॅप्पी. इथून बघ cos ओमेगा टी कॉमन घेतला, a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2. ओके गुरुजी. आता पुट शब्द लिहिलाय मी खाली. पुट करा. का पुट करायचंय? काय कोणाला पुट करायचंय? याला उचलायचंय. कॉपी पेस्ट पुट. a1 cos phi 1, a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2.
याला काय टाकतोय मी? कॅपिटल ए सफिक्स आर कॉस फाय 1. सर क्या चल रहा है? A1 साइन फाय 1 प्लस A2. सिंपल आहे रे, एकदम मस्त पैकी. मला तर पाठ झालंय. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. हा, टेन्शन नाही लेंगे भाई. नीट लक्ष द्या आता. साहिलजी, डरना मना आहे. सिंपल आहे बघ. बेटा लक्ष दे. काय चाललंय इथे? मी हे फंक्शन उचललं. A1 cos फाय 1 प्लस A2 cos फाय 2. कॉपी पेस्ट. आणि त्याला काय लिहिलं? AR cos फाय 1. बरं का? AR cos फाय 1. बेटा मी हे जे AR cos डेल्टा असेल इथं, मी नॉट फाय 1. आय एम व्हेरी सॉरी. कॉस डेल्टा. हा, लक्ष दे. सर व्हॉट इज डेल्टा अँड व्हॉट इज दिस AR व्हेअर? मला एकदा लिहू दे. याला मला 1 म्हणू दे, याला मला 2 म्हणू दे. व्हेअर पुट केल्याच्या नंतर बच्चा AR इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड. AR काय बेटा? रिझल्टंट अँप्लिट्यूड. बरं का? आणि हा डेल्टा काय आहे? रिझल्टंट फेज. डेल्टा काय बेटा? रिझल्टंट फेज. त्या फेजला अजून एक शब्द रे, इपॉक. प्लीज कुठेतरी लिहून ठेवा. न्यूमरिकल्स मध्ये येऊ शकतं. फेजला अजून एक शब्द आहे, इपॉक. EPOCH. इपॉक ऑफ एसएचएम. मला तर काय म्हणायचं? फेज ऑफ एसएचएम. रिझल्टंट इपॉक किंवा रिझल्टंट फेज. सो प्यारे बच्चो, हे फंक्शन उचललं मी. बघ बघ, थोडंसं ऐक. थोडं ऐकण्यासाठी नवीन आहे, थोडं भीती वाटणं साहजिक आहे. डोंट वरी. हे बघ, हे फंक्शन उचललं. हे याला नाव दिलं AR cos फाय. बिकॉज बच्चा, दिस इज द फंक्शन ऑफ, नीट लक्ष दे, कॉस. कम ऑन, दिस इज द फंक्शन ऑफ कॉस. अरे बघ ना राव, A1 2 सेंटीमीटर, A2 4 सेंटीमीटर. तू या 2 आणि 4 सेंटीमीटर व्हॅल्यू टाकशील तर कॉस ऑफ फाय 1 आणि कॉस ऑफ फाय 2 प्युअरली कॉसचं फंक्शन आहे ना बच्चा. म्हणून मी याला काय लिहिलं की बाबा काहीतरी ए रिझल्टंट कॉस ऑफ, आणि त्याच्या फाय 1 आणि फाय 2 मधला जो फरक आहे, फाय 1 आणि फाय 2 मधला जो फरक आहे त्याला मी डेल्टा बोललो. रिझल्टंट फेज डिफरन्स, रिझल्टंट फेज पहिली मायनस दुसरी, नाही का? मग त्या दोघी ऍड होऊ दे, सबट्रॅक्ट होऊ दे, काही पण होऊ दे, फक्त ती रिझल्टंट फेज आहे. स्क्रीनशॉट लिहा. अच्छा अच्छा. आणि ही खालची जी टर्म, ही दुसरी टर्म आहे, कॉपी टिचूक पेस्ट. तर हे प्युअरली साईनचं फंक्शन आहे. म्हणून मी त्याला काय लिहिलं? ए रिझल्टंट. दोघांचं काय जे येईल ते, आणि साइन ऑफ डेल्टा. कारण रिझल्टंट फेज आहे. साइन वाला फंक्शन उचललं आणि त्याला काय लिहिलं? AR साइन डेल्टा. चला, स्क्रीनशॉट झाला. हा, वी आर हॅव्हिंग दीज 2 इक्वेशन्स राईट नाऊ. बाकी सगळं पुसू आता. बघ, लक्ष दे. काय केलं होतं आपण? 2 सिंपल हार्मोनिक इक्वेशन्स घेतल्या होत्या, पहिली आणि दुसरी. त्या दोघांचं कंपोजिशन केलं, x1 अधिक x2. थोडंसं मॅथमॅटिक्स फक्त अप्लाय केलं. काही घाबरायचं कारण नाही. इट्स व्हेरी सिम्पल. इट्स कम्स इन द एक्झाम फॉर 3 मार्क्स. ठीक आहे. आणि इथपर्यंत आपण आलो, बरं का? आता बघ पुढे. आपल्या मगाच्या ज्या टर्म्स होत्या, बाय मिस्टेक माझ्याकडनं त्या पुसल्या गेल्या. इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याशिवाय टाकणार कसं आपण त्याच्यात? मी परत लिहितो. बेटा इथे होता A1 आणि कंसात होता साइन ओमेगा टी कॉस फाय 1 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय 1. नाही, साइन ओमेगा टी कॉमन घेतलं होतं आपण. लेट मी राईट दॅट वन्स अगेन बेटा. व्हेरी सॉरी. पुसलं गेलं आपल्याकडून ते, लेकिन कोई बात नाही. साइन ओमेगा टी आणि कंसात काय होतं बेटा? येस, आय रिमेंबर. हा, इपॉक. इपॉक म्हणजे फेज. तू गायब झालता काय मध्येच? इपॉक म्हणजे फेज बेटा. फेजचं नाव इपॉक आहे, कुठेतरी लिहून ठेवा सेपरेट. चल लक्ष दे. साइन ओमेगा टी इंटू ब्रॅकेट A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2 इफ आय एम नॉट रॉंग. ठीक आहे ना? अच्छा. आणि आपण काय केलं होतं? प्लस कॉस ओमेगा टी इंटू ब्रॅकेट A1 कॉस फाय 1 प्लस A2 कॉस फाय 2. एक्स इज इक्वल टू, हे इक्वेशन होतं आपलं. याच्यामधला आपण हा उचलला होता, A1 साइन फाय 1 प्लस A2 साइन फाय 2. कुछ तो गडबड हुआ है, गडबड हुआ है, गडबड हुआ है. साइन ओमेगा टी इंटू ब्रॅकेट
A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 आणि याच्या ब्रॅकेटमध्ये होतं बेटा A1 sin phi1 प्लस A2 sin phi2. अब बात बन गई. ठीक आहे, चलो. सो आपण याला उचललं होतं आणि काय टाकलं होतं AR cos डेल्टा. याला उचललं AR sin डेल्टा. इथपर्यंत आपण एकदम आनंदाने पोहोचलेलो आहोत. नो इश्यू. बालमित्रांनो, आता हे जे सबस्टिट्यूट आपण केलेलं आहे बरं का, हे जे आपण पुट केलं तर पुढे बघ, तर उचला याला आणि इथे टाकून द्या आता. देअरफॉर दॅट एक्स रिझल्टंट दॅट एक्स इज इक्वल टू साइन ओमेगा टी आणि आतमध्ये याला काय लिहिलं आपण ए रिझल्टंट कॉसचं फंक्शन असल्यामुळे कॉस डेल्टा. बर, मी पुढे प्लस साइन टाकतो कॉस ओमेगा टी इंटू ब्रॅकेट ए रिझल्टंट साइन डेल्टा, कारण की ते साइनचं फंक्शन आहे. ऑल राईट ना बेटा. आता मला सांग, ह्या दोघांमध्ये ए आर कॉमन आहे. ए आर इंटू ब्रॅकेट मी असं लिहू का साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस याला असं लिहू कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. ठीक आहे बच्चा, ए आर दोन्हीकडे पण आहे, बाहेर घेतला त्याला आत करायला साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा स्वाहा. आता साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी परत सापडला का नाही. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजे साइन ए प्लस बी म्हणजे साइन ए प्लस बी बच्चा. सो ए आर इंटू ब्रॅकेट साइन ए प्लस बी ओमेगा टी प्लस डेल्टा. ठीक आहे ना बेटा. साइन ऑफ ए प्लस बी. क्वेश्चन विचारत होता मी, दोन सिंपल हार्मोनिक मोशन्स एकत्र केले की काय भेटतं. परत एसीची मस्त भेटली ना, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. फक्त त्या फायच्या ऐवजी डेल्टा आला, विच इज द रिझल्टंट फेज. है की नाही, वेअर दॅट डेल्टा इज द रिझल्टंट फेज. आपण त्याला फाय1 मायनस फाय2 असंही बोलू शकतो की बच्चा दॅट डेल्टा हा फरक आहे पहिला मायनस दुसरा. ठीक आहे ना, डेल्टा हा फरक आहे दोघांमधला. सो ए आर साइन ओमेगा टी प्लस फाय. दिस इम्प्लाइज साहिल इज सेइंग सर आज कळालं की फिजिक्स का हार्ड आहे. नाद नाही करायचा, नाद करा पण फिजिक्सचा कुठे. इट्स ऍक्च्युअली सिम्पल, बट त्यात मॅथही लागतं जबरदस्त, विषयच नाही. मॅथ्स भरपूर लागतं, लागणार बऱ्यापैकी. भरपूर जणांचा गैरसमज आहे. सो मेनी टीचर्स टेल दॅट देर इज लेसर मॅथमॅटिक्स इन फिजिक्स, बट आय एम व्हेरी स्मॉल टीचर, आय एम छोटूसा टीचर, बट मॅथमॅटिक्सचं थोडंसं हे टेक्निक्स असले पाहिजे. ओके, आणि तुम्हाला ते कळेल आता, आपल्याला घ्यायचं ना सम्स घ्यायचे. अच्छा, सो बच्चा दिस इम्प्लाइज, लक्ष दे, हे जे एक्स इज इक्वल टू हे जे रिझल्टंट इक्वेशन मला भेटलंय ना, दिस इम्प्लाइज बेटा, दिस इम्प्लाइज resultant is also SHM. हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. निकाल सुद्धा काय भेटला SHM. सो दोन SHM एकत्र केल्याच्या नंतर असं काही नाही की त्या ब्रेक डान्स बिग डान्स करतायत, त्या हे रिझल्टंट सुद्धा SHMच करते. रिझल्टंट सुद्धा काय करते बच्चा, SHM करते. इज देर एनी अडचण नाही. मग बेटा हे जे रिझल्टंट रिझल्टंट ऑफ द SHM, रिझल्टंट निकाल लागणार SHM, त्याचा अँप्लिट्यूड आहे की नाही आणि फेज डिफरन्स वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट. जसं दोन फोर्स, पहिला फोर्स दुसरा फोर्स, आणि दोघांचा रिझल्टंट देतो का नाही आपण ट्रायंगल लॉ किंवा पॅरेललोग्रामने, आणि तो जो रिझल्टंट असतो तर त्याचा मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन काढतो का नाही आपण. सेम स्टोरी, आपल्याला याचं काय काढायचंय, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. अच्छा, स्क्रीनशॉट तुम्ही आय होप घेतलेला असेल. खालचं पुसू आता बेटा, हे आपल्याकडे ऑलरेडी लिहिलेलं होतं. ठीक आहे ना. अच्छा, बघ लक्ष दे. हा, परत हे पुसलं गेलं रे माझ्याकडनं. आज इतक्या मिस्टेक का करतोय मी. आय हॅड टू यूज दिस. परत लिहितो मी, डोंट वरी. ते तरी बरं मला पाठ झाले प्रॅक्टिस नाही. अच्छा, काय पुट केलं होतं बेटा मी, पहिले टर्म पुट केली होती आपण A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 वॉज AR cos डेल्टा. बघ ना, तुमची प्रॅक्टिस होते. A1 cos phi1 प्लस A2 cos phi2.
ए रिझल्टंट कॉस डेल्टा असं बोललो तुम्ही, आणि A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 इज AR साइन डेल्टा. बस त्याला साइनचं फंक्शन बोलू आपण, ठीक आहे ना. चला हे आहेत, हे दोन वापरायचे मला. रिझल्टंटचं मला काय करायचं बेटा आता, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. अरे मॅग्निट्यूड दॅट मीन्स एम्प्लिट्यूड. सो बच्चा, two things I have to find. Resultants of magnitude, amplitude and direction. So resultant amplitude कसं काढणार? So 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर करा. मग व्हॉट विल हॅपन? आधी ही साईड लिहितो मी. हा, 1 चा स्क्वेअर AR स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस याचा स्क्वेअर AR स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. ठीक आहे, 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर आपण अगोदर राईट हँड साइड लिहिले. हे बघ, AR स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस AR स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. स्क्वेअर करून ऍड करायचे. काय करायचंय? 1 चा स्क्वेअर करायचा, 2 चा स्क्वेअर करायचा, दोघांना ऍड करायचं. क्लिअर आहे बेटा? अच्छा. इज इक्वल टू, बघा आता, इज इक्वल टू, आता विषय आला डाव्या साईडचा. सो ह्या टर्मचा स्क्वेअर मी सुटीत लिहितो की A1 cos phi1 प्लस A2 cos phi2 ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस A1 sin phi1 प्लस A2 sin phi2 ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, चला आता याला 100% पुसू शकतो मी. ठीक आहे, काय नाही राव, थोडासा बोर्ड छोटा असल्यामुळं आणि डेरिव्हेशन मोठं असल्यामुळं फक्त एकदा दोनदा लिहावं लागलं. याच्यात कन्फ्युजन काही नाहीये. इट इज व्हेरी इझी, काही अवघड नाही. प्रॅक्टिस कर फक्त एकदा दोनदा, इट्स व्हेरी इझी. हे बघा आता लक्ष दे. सोबतच्या AR स्क्वेअर कॉमन येईल का नाही इथून, आणि आतमध्ये काय राहील? कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा. ही झाली डावी साईड. इज इक्वल टू A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर. कर बरं बेटा एक्सपांड. बघ, पहिल्या टर्मचा स्क्वेअर विच मीन्स A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर, आपण याला सोडू ना, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB ह्या टर्मचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर म्हणजेच काय बेटा, A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi2. ठीक आहे, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB. सो 2 बरं का, 2 टाइम्स या दोघांचा गुणाकार. सो कॅन आय राईट 2A1 A2 cos of phi1 cos of phi2. I repeat, ह्या टर्मचा स्क्वेअर A1 स्क्वेअर cos स्क्वेअर phi1 प्लस या टर्मचा स्क्वेअर A2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi2 प्लस दोघांच्या मल्टिप्लिकेशनला 2 ने गुणायचं. आता दोघांचा गुणाकार म्हणजे बघ 2A1 A2 cos phi1 cos phi2. डन. चल प्लसचं साइन टाक, ते एक्सपान्शन लिही. चला ह्या टर्मचा स्क्वेअर A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1 प्लस A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi2 प्लस 2A1 A2 सिमिलरली 2A1 A2 साइन phi1 साइन phi2. आय रिपीट. अरे माइक्स म्यूट करत जा रे, म्यूट्स करत जा प्लीज. माईक सर्वांनी म्यूट ठेवत जा. आता कॉन्सन्ट्रेट करा. हे बघ, ह्या टर्मचा स्क्वेअर A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1, ह्या टर्मचा स्क्वेअर A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi2 प्लस ह्या दोघांचा गुणाकार 2 टाइम्स A1 A2 साइन phi1 साइन phi2. व्हेरी इझी. चलो, सो बेटा इथे बघ, ए रिझल्टंट जो आहे AR स्क्वेअर आणि कंसात काय लिहू 1, फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी आपली मॅथची गरीब, विच इज इक्वल टू. चला आता इथे बघ, कॅन आय से बेटा, ह्या दोन फंक्शन मध्ये आता बघ, इथे कॉस स्क्वेअर phi1 आहे आणि हा इथे साइन स्क्वेअर phi1 आहे. मला सांग ना बेटा, ह्या दोघांमध्ये मी घेऊ शकतो का नाही A1 स्क्वेअर कॉमन? बेटा येस ऑर नो? सो A1 स्क्वेअर आणि आतमध्ये मी काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर phi1 प्लस साइन स्क्वेअर phi1 विथ युअर प्रायर परमिशन. ह्या दोघांमध्ये बघ, मी A2 स्क्वेअर कॉमन घेणार, दिसतोय ना मला तो कॉमन, प्लस A2 स्क्वेअर कंसात काय राहील बरं बेटा,
कॉस स्क्वेअर फाय टू प्लस साइन स्क्वेअर फाय टू, कॉस स्क्वेअर फाय टू प्लस साइन स्क्वेअर फाय टू झालं. हे बघ ह्या दोन टर्म्स आता उरल्या ह्या दोन टर्म्स 2a1a2 कॉमन आहे. सो प्लस प्लस 2a1a2 जर कॉमन घेतला आता आतमध्ये काय राहील बच्चा, कॉस फाय वन कॉस फाय टू मायनस साइन फाय वन साइन फाय टू. स्क्रीनशॉट लिया जाए. ठीक आहे, काहीच नाही. ह्या दोन टर्म मधून a1 स्क्वेअर घेतलाय, ह्या दोन टर्म मधून a2 स्क्वेअर कॉमन घेतलाय आणि इथून 2a1a2 कॉमन घेतलाय. ठीक आहे. अच्छा, रिझल्टंट जीएसएचएम आहे आपली, तिचा आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन पैकी सध्या आपला टार्गेट आहे मॅग्निट्यूड काढतोय आपण. हा, I'm saying direction actually. In fact, it is delta बेटा, epoch phase resultant phase. Delta is the resultant phase. या दोन गोष्टी काढायच्या आपल्याला. चला, सो ए आर स्क्वेअर डावीकडे, ए रिझल्टंट स्क्वेअर इज इक्वल टू, आधी तर बघ a1 स्क्वेअर कंसात 1 बिकॉज फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी प्लस a2 स्क्वेअर once again first fundamental identity plus 2a1a2 प्लस 2a1a2 आणि बघ कंसात कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. परत आपला 11वीचा फॉर्म्युला कॉस ऑफ, अच्छा इथं प्लस होता ना, आय एम व्हेरी सॉरी. हा, cos a cos b plus sin a sin b, which means cos of a minus b. That means cos of first minus second. Getting cos of cos a minus b, which is cos a cos b plus sin a sin b. ठीक आहे. सो बेटा हा जो ए रिझल्टंट आहे फायनली मला जो भेटला तो हा फॉर्म्युला आहे फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. रूट मध्ये बघ दिस इज a1 स्क्वेअर, कारण त्याला 1 ने गुणलं काही भर नाही पडणार, प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1a2 कॉस ऑफ फाय वन मायनस फाय टू, ज्याला आपण डेल्टा लिहिला होता. ओके, म्हणू शकता तुम्ही डेल्टा, काही अडचण नाही. कॉस डेल्टा तुमची मर्जी. ठीक आहे, की तुम्ही म्हणत असाल नाही सर आम्हाला असंच लिहायचंय फाय वन मायनस फाय टू. येस, यू कॅन डेफिनेटली पुट दोन फेज मधला डिफरन्स, जसं आवडेल तसं. ओके, मी याला असंच ठेवतो. ठीक आहे. सो बेटा दिस वॉज द एम्प्लिट्यूड. काय डिराईव्ह केलं आपण, दिस इज दी एम्प्लिट्यूड. कसं आहे हे, रिझल्टंट एम्प्लिट्यूड आहे, परंतु कसं आहे रिझल्टंट, म्हणून त्याला सफिक्स आर लावलो आपण. एम्प्लिट्यूड त्याला सफिक्स आर आहे, रिझल्टंट एम्प्लिट्यूड. पाठ पाहिजे स्क्वेअर रूट ऑफ. आज खूप दिवसानंतर झोप आली. ए रिझल्टंट इज अंडर रूट, पाठ झाला पाहिजे. a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1a2 कॉस ऑफ फेज डिफरन्स, कॉस ऑफ फेज डिफरन्स. ठीक आहे ना. अच्छा, हे झालं ए रिझल्टंट. वी आर नाव इंटरेस्टेड इन फाइंडिंग डेल्टा. आपल्याला इपॉक काढायचं, रिझल्टंट फेज. काय काढायचं बेटा, रिझल्टंट फेज. रिझल्टंट फेज, तर याला शब्द इपॉक असा कुठेतरी न्यूमेरिकल मध्ये दिसू शकतो. ठीक आहे. अच्छा जी, मग आता काय करू याला आपण, आपल्याकडे दोन फंक्शन्स होते मगाशी मी लिहिलेले, ते पुन्हा लिहितो तुझ्यासाठी मी, प्लीज डोंट वरी. ओके, हे पुस्तक खाली मी जे पुट केलं होतं आठवतंय, मी ते परत लिहितो म्हणजे तुला आठवेल ते. बच्चा पुट केलं होतं आपण a1 cos फाय वन प्लस a2 cos फाय टू उचलला होता, लिहिला होता AR cos डेल्टा, बर का. आणि a1 sin फाय वन प्लस a2 sin फाय टू ला लिहिला होता AR sin डेल्टा. ठीक आहे. सो बच्चा दिस वॉज माय फर्स्ट, दिस वॉज माय सेकंड. अख्ख्या फिजिक्स मध्ये अँगल देण्याचं काम, कॉन्ट्रॅक्ट हा टॅन कडे, हाईट अपॉन बेस.
प्रत्येक टॅन टॅन देतो जेव्हा जेव्हा अँगलची वेळ येते, म्हणजे जिथे फेज, हा जो फेज अँगल आहे तो देण्याचं काम कोण करणार आहे? टॅन फंक्शन. कधी येईल टॅन? याला याने भाग ना, साइन भागिले कॉस टॅन असतो, सो 2 भागिले 1 करावं लागेल ना मला, अकॉर्डिंग टू माय कंडिशन. सो बच्चा 2 भागिले 1 करा, धिस अपॉन धिस. सो बेटा AR साइन डेल्टा अपॉन AR cos delta is equal to this upon this. So A1 sin phi 1 plus A2 sin phi 2 upon A1 cos phi 1 plus A2 cos phi 2. क्लिअर आहे बच्चा? काहीच नाही, धिस अपॉन धिस. आता पुसतो मी त्याला, ठीक आहे. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. हा, काही गरज नाही, नोटबुक मध्ये तसंही तुम्ही सिस्टमॅटिकली लिहिणार ना, स्टेप बाय स्टेप. तर हे होतेच इक्वेशन्स. ओके, फक्त तुम्हाला कळण्यासाठी मी लिहिले. सो प्यारे बच्चों, AR will cancel out. साइन भागिले कॉस काय बच्चा? टॅन. सो कॅन आय राईट टॅन डेल्टा इज इक्वल टू, परत त्याला कॉपी पेस्ट कर आणि पाठ कर, A1 sin phi 1 प्लस A2 sin phi 2, म्हणजे साइनचं फंक्शन, भागिले A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2. Therefore प्यारे बच्चों, that delta is the resultant epoch which is tan inverse of beta A1 sin phi 1 plus A2 sin phi 2 upon A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2. गुरुजी, आपने हमारी सुबह बर्बाद कर दी. यू हैव स्पॉइल्ड अवर ब्यूटीफुल मॉर्निंग सर. आप तो बस कहते हो वेरी गुड मॉर्निंग, लेकिन आपने हमारी जान ले ली. डब्बा स्क्रीनशॉट लिया जा. आता एक मिनिट. काय काढला हा? हा रिझल्टंट फेज आहे ही, रिझल्टंट फेज आहे ही. ओके, स्क्रीनशॉट लिया जाए. हा, ठीक आहे, झालं. हे 2 फॉर्म्युले आपल्याला पाठ असणं फार गरजेचं आहे. कसं वाटलं आज? जीव गेला सर, जीव गेला. रेकॉर्डेड लेक्चर पुन्हा पहा, परत प्रॅक्टिस करा, एक 2-3 वेळा करा. यू विल ऑटोमॅटिकली अंडरस्टँड. हा, अटॅक येऊन गेला 10-12 वेळेस, असा फील येतो. बाबा सर काय हे? काय नाही. इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. प्रॅक्टिस कर ना. मला का पाठ झालं ते? बिकॉज ऑफ प्रॅक्टिस ओनली. 7-8 वेळा शिकवलंय आतापर्यंत, दॅट्स वाय पाठ झालं. असंच तुलाही 7-8 वेळा प्रॅक्टिस करावं लागेल, बरोबर तुला ते जमल. ठीक आहे. अच्छा, आता बेटा नीट लक्ष दे, मी हे पुसतो. ओके, हे फॉर्म्युले पाठ झाले पाहिजे असं अज्युम करतोय, मला तर पाठ आहे. ठीक आहे. अच्छा, आता आपण एक काम करू, फक्त 3 केसेस एकदा स्टडी करू आपण. वी विल कन्सिडर 3 केसेस अँड वन्स अगेन आय विल राईट फॉर्म्युला फॉर यू. 3 केसेस कोणत्या घ्यायच्या आपल्याला, की ह्याच्यात 2 सिंपल हार्मोनिक मोशन्स आहेत, ह्या सोबत निघाल्या तर काय, नाही का? त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स 90 असेल तर काय? 90 म्हणजे काय? समजा एक जण सर्कल मध्ये बघ, टॉपच्या पोझिशन पासून निघाली, बस समजा गोल सर्कल मध्ये वरून. साहिल सिंग सर आज फक्त मॅथ्स घेऊ. नाही साहिल, डर के आगे सक्सेस है. ठीक आहे. अरे तुम्ही फालतू घाबरता राव. बेटा लक्ष दे, वी आर गोइंग टू लर्न 3 केसेस. हाऊ मेनी केसेस वी गोना बी लर्निंग? 3 केसेस. मी पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहितो, की जे अँप्लिट्यूड आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड. सो बेटा अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2 A1 A2 कॉस ऑफ phi 1 मायनस phi 2. हा झाला रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला. आणि डेल्टा इज द रिझल्टंट फेज डिफरन्स विच इज टॅन इनव्हर्स ऑफ A1 साइन phi 1. सोपं आहे, याच्यात काय अवघड आहे, प्लस A2 साइन phi 2. लक्षात ठेवलं पण सोपं आहे रे. टॅन असतो साइन भागिले कॉस, सो वरती साइनचं फंक्शन भागिले खाली कॉसचं फंक्शन. A1 cos phi 1 प्लस A2 cos phi 2. इट इज दॅट इझी. संपलं. बेटा लक्ष दे, 3 केसेस वी आर गोइंग टू स्टडी. केस नंबर 1, की जो डेल्टा आहे बेटा, हा जो डेल्टा आहे ना, फेज डिफरन्स,
पहिला मायनस दुसरा, दोघांमध्ये काय जो फेज फरक असेल, हा जो फरक आहे डेल्टा रिझल्टंट फेज, बरं का. सो हा जो फेज डिफरन्स आहे, मी घेतो केस 1 की ज्यामध्ये फेज डिफरन्स 0 आहे. सो दॅट डेल्टा इज 0. ओके, विच इम्प्लाइज की फेज डिफरन्स काहीच नाहीये. ओके, विच इम्प्लाइज phi1 minus phi2 is 0, which means दोनों SHMs कैसे क्या लिखा जाए सर, ऐसे लिखा जाए. डायग्राम काढू आपण. हे बघ बेटा, ही राईट एक्स्ट्रीम, मीन लेफ्ट राईट, हे तुम्हाला माहिती. म्हणजे बेटा पहिला हा असा चाललाय आणि दुसरा हा असा चालला, लेटस से x1 आणि हा x2. म्हणजे काय, दोघे सोबतच आहे. दोघे कुठून निघाले, मीन पासून. तर दोघांमधला फाय काय येईल, 0. चल दुसरी डायग्राम, मीन राईट आणि हा लेफ्ट. समजा पहिला इकडनं निघाला आणि दुसरा तिकडनंच निघाला, सोबतच निघाले ना. म्हणजे phi1 किती झाला, इथे बघ phi1 0 phi2 0, कारण कुठून निघाले, मीन. अच्छा, इथे बघ पहिला phi1 किती, 90, कारण की बघ ना इकडनं निघाला म्हणजे सर्कल मध्ये ऑलरेडी 90 मूव्ह झालेला आहे की नाही. आणि आता असं चालला खाली, राईट. त्याचा पण 90, याचा पण 90, 90 मायनस 90, आन्सर विल बी 0. आर यू गेटिंग. चला आणखी एक चित्र काढू आपण. सो बच्चा, आता समजा हा इथून निघाला x1 आणि हा पण इथून निघाला, हम साथ साथ है, घट्ट मैत्री आहे. तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना, केस नंबर 1 कह रही. अरे आर यू अंडरस्टँडिंग. एकदम घट्ट दोस्ती आहे दोघांमध्ये. फेज डिफरन्स इज 0, हम साथ साथ है. सो बेटा हा जो फेज डिफरन्स आहे phi1 मायनस phi2, याला जर का 0 केलं तर व्हॉट विल बी रिझल्टंट अँप्लिट्यूड. ए रिझल्टंट इज इक्वल टू, आता बेटा लक्ष दे, phi1 मायनस phi2 ला फक्त 0 टाकायचं फॉर्म्युलेत. इथे हे करू, देअरफॉर cos ऑफ phi1 मायनस phi2 इज cos ऑफ 0 and that is 1, है की नाही. cos ऑफ phi1 मायनस phi2 which is cos 0, आणि त्याला 1 टाकू ना आपण, वेळ वाचू ना. सो रूट मध्ये बघ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2, कारण की cos ऑफ phi1 मायनस phi2 इज 1. क्लिअर आहे बच्चा. बरं, मग मी याला असं लिहू, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab आहे, विच मीन्स रूट मध्ये a1 प्लस a2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, एक्सपान्शन आहे ना ते आपलं. अच्छा, मग आता रूट आणि स्क्वेअर गायब. सो प्यारे बच्चों, कॅन आय राईट a1 प्लस a2. सो जे ए रिझल्टंट येईल पहिल्या केसमध्ये, दोघांचा अँप्लिट्यूड सिम्पली ऍड होईल ना बेटा. ठीक आहे, मी चाललोय माझ्यासोबत, तुम्ही चालले मस्तपैकी ट्रिपला चाललोय, तर सगळ्यांचा अँप्लिट्यूड ऍड होईल ना, आहे की नाही. त्यात काही कन्फ्युजन नाही, वजाबाकी वगैरे, सिंपल ऍडिशन झाली. स्क्रीनशॉट लिया जाए. ठीक है, चलो. सो प्यारे बच्चों, केस नंबर सेकंड. बघ बेटा, सेकंड केस मध्ये तो जो फेज डिफरन्स आहे दोघांच्या मध्ये, तो काय घेऊ आपण, 90. किती घेऊ बच्चा, फेज डिफरन्स इज ऑफ 90 π/2 वाला. दॅट मीन्स डेल्टा इज 90. बेटा दॅट मीन्स phi1 मायनस phi2 इज 90. सिंपल आहे. मुद्दाम 2-3 प्रकार येतो आपल्याला काय, डेल्टा फेज डिफरन्स आहे की जो 90 चा आहे बच्चा. सो कॉस ऑफ phi1 मायनस phi2 इज कॉस ऑफ 90. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, व्हॅल्यू ऑफ कॉस 90 इज 0 बच्चा. व्हॅल्यू ऑफ कॉस 90 इज 0. ठीक आहे, आता चित्र कसं काढणार. हा x1 बरं का, पहिली इकडनं चालली आहे बेटा, सर्कल मध्ये फेज डिफरन्स ऑफ 90, म्हणजे पहिला सर्कल मध्ये असं चाललाय, म्हणजे मीन पासून आहे बघ, कमॉन, हे मीन पासून. ठीक आहे, पहिला x1 बरं का. दुसरा याच्या सोबत नाहीये, दुसऱ्यात आणि याच्यात 90 चा फरक आहे, म्हणजे एक जण पुढे एक जण माग. मग हा जर का पुढे तर दुसरा मागे, असं काहीतरी म्हणू आपण. समजा एक जण इथून निघलाय तर दुसरा ऑलरेडी निघालेला आहे, आणि 90 चा फरक आहे, म्हणजे बेटा 90 अँगल कसा असतो ना. अरे येस ऑर नो, हा फर्स्ट आणि हा सेकंड, दोघांचा 90 चा फरक आहे. म्हणजे बेटा जो दुसरा आहे ना, तो असा निघालाय. आर यू अंडरस्टँडिंग.
नाही समजा सर फील नाही आया. अरे बाबा 90चा फरक आहे. अरे एक जण इथून निघाला. एक जण इथून निघाला. सो दोघांमध्ये कायम कितीच फरक आणणार आहोत. चिक 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 रिंग 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 रिंग. अरे दोघांमध्ये 90चा फरक राहील ना प्रत्येक वेळी. सो पहिली डायग्राम कशी लिहू? हा x1 इकडं, तर 90चा फरक हा x2 विल बी दिस वे. अच्छा सर ह्या डायग्राम मध्ये अजून एक डायग्राम करू आपण. समजा समजा बच्चा माझा जो x1 आहे बरं का, थोड्या वेळाने काय झालं, x1 इथे आला आणि हा पुढे सरकला. मग आता माझा जो x1 आलेला होता, सो माझा x1 समजा इकडे आहे बरं का, तर फरक 90चा आहे. सो बच्चा कॅन आय से x2 विल बी लाईक दिस. हा राईट कडून मीन कडं, तर हा मीन कडून लेफ्ट एक्स्ट्रीम कडं. समजा माझा x1 इकडे आहे, समजा माझा हा जो x1 आहे, मी आता कसं करू, चल असं करतो. हे 90चं कसंही घेऊ शकतो फरक आपण. समजा मी आता असं दाखवतो. समजा माझा जो x1 आहे, हा इथे आहे असा. तर x2 काय होईल बेटा? इट विल मूव्ह फ्रॉम हिअर. समजतं बेटा सगळ्यांना? दोघांमध्ये 90चा डिफरन्स मेंटेन करा. चला A resultant will become under root a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos of that value has become 0 here. For case number 2 that value has become 0. So बच्चा 0 मुळे काय झालं? या की टर्मच उडाली आणि आतमध्ये काय राहील? अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. आतमध्ये काय राहील बेटा? हे बघ नाही पुसतो मी. A resultant will be root of a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. ओके, हे झालं रिझल्टंट एम्प्लिट्यूड. कोणासाठी केस? सेकंड साठी. स्क्रीनशॉट लिया जाए. डन. अब लेते हैं केस नंबर 3. तीसरी केस. फेज डिफरेंस ऑफ 180 घेऊ आता आपण. सो बच्चा 180 मीन्स व्हॉट? दॅट डेल्टा इज 180. ओके, 5 minus 5 2, 90 च्या ऐवजी फक्त 180 करा. कॉस ऑफ 180 डिग्री आणि बच्चा कॉस 180 इज वी नो -1. ठीक आहे, 180 म्हणजे पहिला इथून निघाला तर 180 अँगल कंप्लीट कुठं होईल याचा? इथं. विच मीन्स जो दुसरा आहे तो इथून निघाला खालून. दोघांमध्ये 90चा फरक आहे. म्हणजे सर्कल मध्ये पहिला इथून निघलाय असा, तर दुसरा 180 म्हणजे कसा? टिंग टिंग इकडं. समजतंय की नाही? हा एक डायग्राम जर लक्षात आली लय झालं. दोघांमध्ये 180चा फरक मेंटेन करा. मग 3 डायग्राम्स काढूया परत एकदा फिलिंगसाठी. येस सर, ड्रॉ किया जाय. हे बघ पहिला इकडे चालला 90 90 180. दुसरा इकडं झाला नाही 180चा फेज. आता ह्या डायग्राम मध्ये x1 इकडे आहे, तर 180 किती आहे? 90 90 180. x2 हॅज टू बी लाईक दिस. आर यू गेटिंग? चल आता समजा x1 इकडे आहे, तर ऑब्व्हियसली x2 कुठे असणार आहे? हे काय इकडं x2 मीन पासून 180. गेटिंग ना बेटा? क्लिअर आहे. सो कॉस ऑफ 180 इज -1. सो या फॉर्म्युल्यामध्ये इथे काय होईल बेटा? 2 a1 a2 इंटू -1. ठीक आहे. सो आता आतमध्ये काय होईल? रूट मध्ये a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. आता हे -1 मुळे झाला -2 a1 a2 म्हणजे कुणाचं एक्सपान्शन आहे? a1 मायनस a2 ब्रॅकेटचा स्क्वेअर which can be written as a1 minus a2. So a resultant ह्या केस मध्ये काय होईल? दोघांची सबट्रॅक्शन होईल बिकॉज दे बोथ आर अपोजिट. चला स्क्रीनशॉट घ्या. And in this way today we will stop here for physics.